क्रियापदाचा दुसरा प्रकार कुठला आहे? इरेग्युलर वर्ब्स. इरेग्युलर वर्ब्स आपण मराठीमध्ये अनियमित क्रियापदे म्हणतो. मग या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं, हे झालं तुमचं क्रियापदाचं पहिलं रूप V1 V2 V3. क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप. V1 V2 V3. आता तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आहे गो, क्रियापदाचं दुसरं रूप झालं वेंट आणि क्रियापदाचं तिसरं रूप झालं गॉन. त्याच पद्धतीने कम, केम, कम, ईट, एट, इटन. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येते की क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप हे काय असतात? पूर्णपणे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. म्हणजे त्यांची स्पेलिंग पण वेगवेगळी असते आणि त्यांचा उच्चार सुद्धा काय असतो? वेगवेगळा असतो. मग अशा प्रकारची जी क्रियापद असतात, ड्रिंक, ड्रँक, ड्रम, सी, सॉ, सी, अशा क्रियापदांना इरेग्युलर वर्ब म्हणतात, अनियमित क्रियापदे. आणि कमीत कमी तुम्हाला 400 ते 500 वर्ब माहीत असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला इंग्रजीमधली वाक्य बोलता येणार नाही किंवा इंग्रजीमध्ये वाक्य लिहिता येणार नाही. जरी आपल्याला इंग्रजी वाचता येतं, आपण फडफड इंग्रजी वाचतो, पण त्या वाक्याचा जर अर्थ आपल्याला कोणी विचारला तर तो अर्थ आपल्याला सांगता येत नाही. मुळात ते वाक्यच आपल्याला कळ